सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार। संकटातील बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। ड्रोनचे पंचनामे ग्राह्य धरणार। मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर लातूरमध्ये पाहणी। नुकसानग्रस्त भागातल्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि सरनाईकांचा फोटो। धाराशिवमधील गावकऱ्यांसह विरोधकांचा संताप। तर मदतीकडे पहा, फोटो कशाला बघता, शिंदेंचं उत्तर। मराठवाड्यातील महाप्रलयात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू। 23,414 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला। मराठवाड्यातील महापुरातून जनतेला सावरण्यासाठी नेत्यांचा मदतीचा हात। महायुतीतल्या तिन्ही पक्षातले खासदार आमदार 1 महिन्याचा पगार मदतीसाठी देणार। सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आज विरोधक देखील पोहोचणार बांधावर। उद्धव ठाकरेंसह हर्षवर्धन सपकाळही देणार मराठवाड्याला भेट। मराठवाड्यातील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्तांची घेणार भेट। महाराष्ट्रातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यास केंद्रानं बिहारप्रमाणे मदत करावी। पत्राद्वारे मागणी। तर मदतीची जाहिरातबाजी नको, सरकारला टोला। नीटच्या परीक्षेत यश मिळवलेल्या चंद्रपूरच्या अनुराग बोरकरची आत्महत्या। पास होऊनही डॉक्टर व्हायचं नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल। ज्येष्ठ कन्नड साहित्यिक पद्मभूषण S.L. भैरप्पा यांचं निधन। पंतप्रधान मोदींकडून एक पोस्ट करत शोक व्यक्त। छत्तीसगडमध्ये 71 नक्षलींचं आत्मसमर्पण। 30 जणांवर होतं 60 लाखांचं बक्षीस। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं वाटप।